नमस्कार. बनवून खाऊ मस्त राहू स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण एकदम चवदार गोड आणि एकदम स्वादिष्ट असे माव्यापासून जसे की दुधाचा खवा आहे त्यापासून गुलाबजामुन रेसिपी बनवणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही दाबा. तशाच नवनवीन व्हिडिओसाठी तर आपण एकदम बट्टीवरून गाईचा किंवा म्हशीचा असा खवा घेऊ शकतो. तसा आपण एक पाऊण किलो असा खवा घेतलेला आहे, अर्धा किलोपेक्षा जास्त. तर ते एकदम मऊ करून घ्यायचे त्याला. तर आपण हे जे खवा आहे त्याला व्यवस्थित मऊ करून घेतल्याच्या नंतर जसं की आपल्याला, कारण की तो थोडासा घट्ट किंवा त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तसं आपण पूर्ण मिक्स केलेला आहे, व्यवस्थित मळून घेतलेला आहे. तर हा फक्त खवा आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मिश्रण नाही. आपण त्याच्या व्यतिरिक्त जर मार्केटमध्ये किंवा डेअरीमध्ये खवा जामुनसाठी पाहिजे तोही घेऊ शकतो, किंवा त्याचं वेगळं पावडर मिळतं तेही तुम्ही घेऊ शकता. पण चांगलं आहे की आपण भट्टीवरतून दुधाचा खवा घेतलेला. तर यामध्ये आपल्याला एक अर्धा पाव असं मैदा मिक्स करायचं, ज्यामुळे गुलाबजामुन चांगले तयार होतील. तर पूर्ण खवा आहे त्यामध्ये आपण असा एक अर्धा पाव मैदा आपण मिक्स केलेला आहे. तर अर्धा पाव मैदा टाकून आपण हे परत व्यवस्थित सर्व मैद्यासोबत मिक्स करून घेऊया. तर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, ज्यामुळे गुलाबजामुन चांगले बनतील, एकदम मस्त गोल गोल, आणि ते फुटणार पण नाहीत. तसं आपण मैदा टाकू शकतो त्यामध्ये. अजून हे असं व्यवस्थित गोल करून घेतलेलं आहे आपण हे पूर्ण. तर त्या चांगलं मळून आपल्याला काही मिनिटासाठी असंच गोळा करून त्याला झाकून ठेवायचं आहे, ज्यामुळे काय होईल, आपलं हे जे पीठ आहे व्यवस्थित मऊ होईल आणि एकदम गोल गोल आणि न फुटणारे गुलाबजामुन आपण बनवू शकतो. तर एकदम असं प्लेट घेऊन किंवा बाउलमध्ये आपण त्याला व्यवस्थित झाकून ठेवून एक 10-15 मिनिटासाठी ठेवून देऊ शकतो. आता पीठ भिजते तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया गुलाबजामुनचं चाचणी देऊन. तर आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे किंवा पातेलं आपण ठेवू शकतो. त्यामध्ये जसं की अगर 4 गिलास जर आपण पाणी टाकतोय तर 2 गिलास त्यामध्ये साखर घालायची, ज्यामुळे पाक चांगला बनेल आणि एकदम गुलाबजामुन व्यवस्थित. तसं पाणी टाकून आपण साखरही त्यामध्ये टाकलेली आहे. तर आपण जे पाक बनवणार आहोत ते साखर मिक्स करून आणि उकळून सगळी विरघळून घ्यायची. तर यामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ घालू शकतो चवीसाठी, टेस्ट येण्यासाठी, ज्यामध्ये इलायचीची पावडर आहे, जे की बारीक बारीक इलायची आपण टाकून त्यामध्ये असे पावडर करून टाकू शकतो. तसे पण इलायचीची पावडर पण टाकलेली आहे, ज्यामुळे चांगली टेस्ट येईल. ज्यामध्ये अजून तुम्ही वेगवेगळे पदार्थ, त्यामध्ये केसर असेल किंवा गुलाबजाम, तेही पाकासाठी तुम्ही टाकू शकता. तसं व्यवस्थित उकळून घ्यायचं आणि चांगल्या प्रकारे आपल्याला हा पाक बनवायचा, ज्यामुळे आपले जे जामुन आहेत ते व्यवस्थित या पाकामध्ये मुरतील आणि एकदम गोड लागतील. तर एकदम चांगल्या प्रकारे असा हा पाक आता आपला तयार झालेला आहे. तर आता आपण पाक बनवून घेतलेला आहे चांगला. तर हा पाक आपल्याला थोडासा त्यानंतर थंड करून घ्यायचा आहे, ज्यामुळे आपण जे गुलाबजामुन तळणार आहोत ते या पाकामध्ये टाकता येतील. तसा एकदम पाकाला कलरही आलेला आहे. शांत झाल्यानंतर, एकदम थंड झाल्यानंतर व्यवस्थित आपला पाक एकदम गुलाबजामुनसाठी रेडी असेल. तर आता पाक तयार झालेला आहे. आता आपल्याला जे पीठ आपण झाकून ठेवलेलं आहे ते एकदम मऊ झालेलं आहे. तर त्याला थोडंसं परत मिक्स करून आपल्याला त्याचे जामुन बनवायला घ्यायचे. तर चेक करायचं की व्यवस्थित आपलं जे पीठ आहे हे खवाचं ते झालं आहे का ते. तर आपण पाहूया कसे गोल गोल आपले जामुन बनत आहेत ते. तर एकदम चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थित असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. तर हे पहा, एकदम गोल गोल आपण जामुन बनवून घ्यायचे. असेच आपण पूर्ण तळण्यासाठी एक एक करून पूर्ण जामुन
गोल गोल करून घ्यायचे. तर आपण साईज आपल्याप्रमाणे ठेवू शकतो की किती मोठ्या प्रमाणात बनवायचे आहेत. छोटे छोटे बनवले तर ते चांगले राहतील, ते खाण्यासाठी घ्यायलाही चांगले लागतील आणि आपल्याला प्लेटमध्ये घेता. तर असे आपण एक नॉर्मल छोटे छोटे गोळे बनवून गेलेले जामून बनवलेले आहेत. तर आता असे बनवल्यानंतर आपल्याला हे तळण्यासाठी पण घ्यायचे. तर हे छोटे छोटे जे आपण गुलाबजामुन सर्व बनवलेले आहेत ते तळण्यासाठी घ्यायचे. तर आपण कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तर असं आपण थोडं त्यामध्ये तळण्यापुरतं, जे की आपले जामून व्यवस्थित तळले जातील, तर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तर तेल टाकून घेतलेलं आहे. तर आपल्याला जे आपण बनवलेले जामून आहेत ते मध्ये तळण्यासाठी टाकून घ्यायचे. तर आपण 1-2 टाकून बघितले होते, पण जास्त गरम तेल होतं. तर आता व्यवस्थित असे आपले गुलाबजामुन तळण्यासाठी घ्यायचे आहेत. तसे सर्व गुलाबजामुन आपण कढईमध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थितरित्या त्यांना चांगल्या प्रकारे आपण तळून घेऊया तेलामध्ये. तर जास्त तळू द्यायचे नाहीत, जास्त काळे होऊ द्यायचे नाहीत आणि तेल एकदम मापामध्ये आणि एकदम धीम्या याच्यामध्ये ठेवायचं आणि खाली कढईला चिटकू नये याच्यासाठी आपण थोडेसे त्यांना बाजूने थोडंसं तळत राहायचं. त्यामुळे चमच्याने आपण तेल हलवत राहायचं. तर अशा प्रकारे आपल्या गुलाबजामुनला कलर यायला लागलेला आहे आणि व्यवस्थित ते तळले जात आहेत. तर अशा प्रकारे आपले हे गुलाबजामुन तळले जात आहेत. एकदम चविष्ट, एकदम गोल गोल आणि पीठ चांगल्या प्रकारे मळून घेतल्यामुळे तो एकही गुलाबजामुन फुटलेला नाही आहे आणि सर्व गुलाबजामुन एकसारखे बनलेले आहेत आणि चांगले एकदम छान असे तळले जात आहेत. तर आपण हे सर्व गुलाबजामुन आपण तळून घ्यायचे आहेत आणि तळून घेतल्यानंतर जो आपण पाक बनवलेला आहे त्या पाकामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे, ज्यामुळे त्यामुळे व्यवस्थित गोडवा येईल आणि तो पाकामध्ये बनतील. तर हे असे व्यवस्थित आपण तेलाच्या कढईमध्ये पूर्ण गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत. त्याला आता कलर आलेला आहे. तर जास्त तळू पण द्यायचे नाहीत आणि जास्त म्हणजे कच्चे पण राहू द्यायचे नाहीत. तसे लाल होईपर्यंत आणि थोडे कासरपेपर्यंत आपण गुलाबजामुन व्यवस्थित तळून घ्यायचे. तसे आपले हे गुलाबजामुन तळून झालेले आहेत. तर आपल्याला हे गुलाबजामुन एक प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि थोडेसे थंड झाल्यानंतर पाकात आपल्याला टाकायचे आहेत. तर हे पहा, अशा प्रकारे हे सर्व गुलाबजामुन हे आपले तळून तयार झालेले आहेत. एकदम चविष्ट आणि हॉटेलसारखे तुम्हाला गुलाबजामुन घरच्या घरी बनवून खाता येतील. तर आपण पाकावर पण अवलंबून असतं की जर जास्त प्रमाणात आपल्याला गोड जर नाही बनवायचे तर थोडीशी साखर कमी टाकून चांगल्या प्रकारे आपण कमी गोडचेही पाक बनवू शकतो आणि चांगले गुलाबजामुन आपण घरच्या घरी बनवून एकदम हॉटेलसारखे खाऊ शकतो. तर थोड्याशा जे खवा आहे आणि मैदा टाकून आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये असे गुलाबजामुन बनवू शकतो. तर हे पूर्ण गुलाबजामुन आपले तयार झालेले आहेत आणि आपण आता हे एक प्लेटमध्ये काढून घेऊया, ज्यामध्ये आपल्याला पाकामध्ये टाकता येते. तर पहा, एकदम गोल गोल आणि एकदम चांगल्या प्रकारे आणि सगळे एकसारखे तळून घेतलेले आहेत जामून. तर असे व्यवस्थित तळलेले जामून आपल्याला हे पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तसे आपण जे पाक बनवले आहे त्यामध्ये एक एक सर्व गुलाबजामुन टाकून घेऊया, ज्यामुळे एकदम त्यांना गोडवा येईल आणि व्यवस्थित ते त्या पाकामध्ये मुरतील. तसे आपण सर्व गुलाबजामुन पाकामध्ये टाकून घेतले, एक एक करून सर्व आपण तळून घेतलेले आहेत आणि पाकामध्ये हे असे टाकून घेतलेले आहेत. ते एकदम मस्त असे आपण सर्व गुलाबजामुन बनलेले आहेत. तर थोड्याशा एकदम मस्त असे तुम्ही घरी बनवून खाऊ शकता. कसे लागले असे बनवून सांगा.
रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. अजून नवनवीन रेसिपींसाठी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जे की असेच घरगुती बनवून खाऊ आणि एकदम मस्त मस्त रेसिपी तुमच्यासाठी तयार असतील. तसे एकदम हॉटेलपेक्षाही चांगले आणि चवदार आपले गुलाबजामुन बनलेले आहेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग.